7 एप्रिल हा जागतिक आरोग्य दिन. त्यानिमित्ताने सर्वांना शुभेच्छा देते. माझे सहकारी संवेदन गुरुकुलमधले आणि मी स्वतः तुम्हा सगळ्यांचं आरोग्य अतिशय सुदृढ, छान आणि मजेचं राहो अशी प्रार्थना करतो. आणि प्रार्थना करत असताना आपण नेहमी एक गोष्ट लक्षात ठेवायची असते की प्रार्थना हे मागणं नसतं, तर प्रार्थना ही कमिटमेंट असते. मला काय हवंय, माझं आयुष्य मला कसं जगायचं आहे, त्याच्याकरता आपण प्रार्थना करतो. पण प्रार्थना करत असतानाच आपलं आयुष्य कसं हवं आहे याची आपण कमिटमेंट करत असतो. आणि आरोग्याच्या दृष्टीने ते तर फारच महत्त्वाचं आहे. अनेक वर्ष जागतिक आरोग्य दिनाच्या निमित्ताने अनारोग्याबद्दल बोलायला लागत असे, परंतु जागतिक आरोग्य संघटनेने आरोग्याची जी व्याख्या केली त्या व्याख्यामध्ये आणखी एका गोष्टीचा समावेश करून घेतला. ते म्हणजे आरोग्य म्हणजे फक्त रोगरहित अवस्था नव्हे, तर आपलं शारीरिक, मानसिक आणि आध्यात्मिक जीवन उंचवावं, आनंदाने जगावं, स्वतःची प्रगती करावी, आपल्याबरोबर कुटुंबाची प्रगती करावी, समाजाची, राष्ट्राची आणि अख्ख्या विश्वाची, असा त्याच्यात अर्थ आता होतो. म्हणजे फक्त आपण आरोग्यरहित कसं राहावं, फक्त आपण रोगरहित कसं राहावं याच्यावरती आपला भर नाही आहे. आणि मानसिक आरोग्याच्या बाबतीत तर वेलनेस, नॉट इलनेस इज द फोकस. त्यामुळे प्रत्येक क्षणी या गोष्टीची आठवण ठेवायची, भान ठेवायचं, माइंडफुल राहायचं की मला माझं आरोग्य अत्यंत सुरक्षित, सुदृढ आणि संपन्न राखायचं आहे. त्याच्याकरता माझी दिनचर्या तशी असली पाहिजे, माझ्यामध्ये शिस्त असली पाहिजे, मीच माझ्या ठरवलेल्या नियमांचं पालन केलं पाहिजे. योगासनं, व्यायाम, चालणं, अभ्यास करणं, व्यासंग आणि स्क्रीन ॲडिक्शन न करणं ही उत्तम आरोग्याची लक्षणं आहेत.